बोलो यीशु मसीह की. किती लोक आज आनंदी आहेत. ओके, आज जेवढे लोक तुम्ही या जागेमध्ये आले आहात, सर्वांचं स्वागत करतो मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि माझी खात्री आहे आज जे वचन परमेश्वराच्या आत्म्याने माझ्या अंतःकरणामध्ये टाकलेलं आहे, खात्रीनं परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे तुमची भेट घेईल, तो आज तुम्हाला आशीर्वादित करेल. तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या सिच्युएशनमध्ये आज तुम्ही तुमच्या घरातून निघालात, किंवा तुम्ही आज ऑनलाईन जोडून तुम्ही जस्ट काही लोक तुम्ही स्क्रोल करताना तुम्ही वचन तुमच्या समोर आलं आणि तुम्ही ऐकण्यासाठी तुम्ही थांबलेला आहात. माझी खात्री आहे आजच्या रात्रीला परमेश्वर तुमच्यासोबत बोलणार आहे. आमेन, हालेलुया. आज ज्या वचनावरती मी तुमच्यासोबत बोलू इच्छितो, उत्पत्तीचं पुस्तक याचा 40 अध्याय आणि त्याचं 23 वचन. जर तुम्ही लिहून घेणारे आहात तर मी तुम्हाला आजच्या वचनाचं शीर्षक आहे की देवाला तुमची आठवण आहे, किंवा देव तुम्हाला विसरलेला नाही. आमेन, हालेलुया. तुमच्या शेजारच्याला सांगा, परमेश्वराला तुमची आठवण आहे, देव तुम्हाला विसरलेला नाही. हालेलुया, हालेलुया. कदाचित तुम्ही परमेश्वराला विसराल, कदाचित तुम्ही चर्चमध्ये नसाल, कदाचित तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये नसाल, परंतु परमेश्वर तुम्हाला कधीच सोडत नाही, कधी टाकत नाही, तो तुम्हाला कधी विसरत नाही. लोक तुम्हाला विसरतात, लोकांच्या स्मरणातून तुम्ही जाता, परंतु देवाला नेहमी तुमचं स्मरण राहतं, देवाला नेहमी तुमची आठवण राहते. स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा आणि स्वतःला सांगा, घाबरू नकोस, देवाला तुझी आठवण आहे. आमेन. ओके, मिळालं वचन तुम्हाला उत्पत्तीचं पुस्तक 40 अध्याय आणि त्याचं 23वं वचन. तथापि प्यालेमदाराच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेविले नाही. योसेफाचं स्मरण ठेवलं नाही, तो त्याला विसरला आणि तो त्याला विसरला. हालेलुया. या जागेमध्ये योसेफाच्या बाबतीत लिहिलं, आणि फारोचा जो प्यालेमदार प्याला देणारे अनेक लोक राजाच्या दरबारात असायचे, आणि त्या लोकांचा मुख्य नायक हा योसेफाला विसरला, आणि योसेफाचं स्मरण त्याला राहिलं नाही, योसेफाची आठवण त्याला राहिली नाही. ही योसेफाच्या जीवनातली फार मोठी एक शोकांतिका आणि खंत होते. मे बी आजच्या रात्रीला आम्ही अशापैकी असू शकतो. या वचनाची पार्श्वभूमी जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत हे वचन काय आहे तुमच्या लक्षात येणार नाही. या वचनाचं गांभीर्य काय आहे तुमच्या लक्षात येणार नाही. या वचनाचं पार्श्वभूमी ज्यावेळेस तुम्हाला कळेल, हे वचन या ठिकाणामध्ये का लिहिलं, काय घडलं होतं, घटना याच्या मागचा इतिहास काय आहे, तर देवाच्या लोकांना त्यासाठी तुम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 40 अध्यायामध्येच 13 वचनापासून जर 21 वचनापर्यंत जर तुम्ही वाचलं, तर त्या ठिकाणामध्ये या वचनाची रियालिटी आहे की काय घडलं होतं, आणि तो प्यालेमदार कसा त्याला विसरला, आणि कशा प्रकारे योसेफाने एक आशा त्याच्यावरती ठेवली होती, आणि कशा प्रकारे योसेफाच्या आशेचा भंग झाला. अनेक वेळा आमच्या बाबतीतही अशा गोष्टी घडतात प्रियांनो, परंतु देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. 14 वचनापासून जर तुम्ही वाचलं तर, मात्र उत्पत्तीचं पुस्तक 40 अध्याय आणि ते 14 वचनापासून, मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव, आणि माझ्यावर कृपा करून फारोकडे माझी गोष्ट काढून या घरातून माझी सुटका कर, कारण इब्रान्यांच्या देशाहून मला चोरून आणले आहे, आणि येथेही या बंदीखान्यात टाकण्याजोगे मी काही एक केलेले नाही. स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्याच्या, डायरेक्ट तुम्ही 21 वचनाकडे या, त्याने प्यालेमदाराच्या नायकाला त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमले, आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला. हालेलुया. हा जो याच्या मागचा आणखीन जर तुम्ही मागे जाऊन जर इतिहास पाहिला, तर या 40 अध्यायामध्ये, याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये योसेफाच्या जीवनामध्ये काय घटना घडली होती तुम्हाला माहित आहे का? योसेफावरती त्याने चूक न करूनही पोटिफराच्या बायकोनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला होता. तो देवाचं भय धरणारा देवभीरू व्यक्ती असूनही आज कुठे आहे? तो जेलमध्ये आहे चुकीच्या आरोपाखाली. आणि त्याच जेलमध्ये
फारोच्या 2 नायकांना त्या ठिकाणामध्ये जेलमध्ये टाकल्या जातं त्यांनी केलेल्या चुकांमुळं. एक होता आचार्यांचा नायक आणि एक होता पॅलेमदारांचा नायक. हे दोन्ही लोक त्या जेलमध्ये टाकले गेले ज्या जेलमध्ये योसेफ होता. आणि आचार्याच्या नायकाला आणि पॅलेमदाराच्या नायकाला एकाच रात्री सारखे स्वप्न पडले. पॅलेमदारानं काय स्वप्न पाहिलं होतं? त्याने पाहिलं एक द्राक्षाचा वेल आहे, तो वाढला, त्याला फुलं आले, त्याला द्राक्ष आले आणि ते पिकले आणि त्याचे द्राक्ष त्याने तोडले आणि त्याने हाताने असे ते चुरले आणि एका ग्लासामध्ये त्याचा रस काढला आणि तो ग्लास त्याने राजाच्या हातात दिला. असं स्वप्न त्याने पाहिलं. आचार्याच्या नायकांनी काय स्वप्न पाहिलं की त्याने काही स्वयंपाक बनवला आणि भाकरीची टोपली त्याच्या डोक्यावरती आहे. आता तो जेवणाचा मुख्य होता, त्याने जेवणाचं स्वप्न पाहिलं. जो द्राक्षरस देणारा होता त्याने द्राक्षरसाचे रिलेटेड स्वप्न पाहिलं. देव अनेक वेळा आमच्याशी त्याच परिस्थितीतून बोलत असतो. ऑलरेडी ज्या क्षेत्रात तुम्ही आहात आणि त्याद्वारे काही गोष्टी आमच्या लक्षात आणून देतो देव. तर त्याने पाहिलं की डोक्यावरती भाकरीचं टोपलं आहे आणि काही आकाशातले पाखरं येत आहेत आणि त्या भाकरी खात आहेत त्या टोपल्यामधल्या. आणि ते फार निराश झाले, तोंड उतरलं. आणि योसेफ सकाळी त्यांच्याकडे गेला आणि तो म्हटला, महाशय तुमचे तोंड का उतरलेले आहेत, काय झालेलं आहे? ते म्हटले की रात्री आम्ही स्वप्न पाहिले आणि आम्हाला त्याचा अर्थ कळत नाहीये. तो म्हटला, स्वर्गात परमेश्वर आहे जो तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो. मला तुम्ही स्वप्नाचा अर्थ सांगा, स्वप्न सांगा, मी अर्थ सांगतो. आणि त्या आचार्याच्या पॅलेमदार नायकाने सांगितलं, असं असं स्वप्न पडलं. आणि द्राक्ष रस देणाऱ्याच्या नायकाने काय सांगितलं की मी द्राक्ष रस वेल पाहिला, द्राक्ष घेतले, ते चुरले आणि ग्लासात रस काढून मी राजाला दिला. योसेफ म्हणे, काही काळजी करू नको, देवानं तुला जे स्वप्न दाखवलं लवकरच काय केलं जाणार आहे. पण तू पूर्वी ज्या पदावर होता ते पद तुला परत मिळणार आहे, राजा तुला परत त्या पदावर नेमणार आहे. पण त्याला सांगताना तो काय म्हणाला माहित आहे? एक महत्वाची गोष्ट त्याने त्याला सांगितली. 40 अध्यायाच्या 13 वचनात त्याला, तो जर अगोदरचे वचन वाचले ना, तो निराश झालेला, हताश झालेला. एक तर मी जेलमध्ये टाकल्या गेलोय आणि राजा पुढे ग्लास देताना मी पाहतोय, आता माझं काय होणार आहे? राजा मला याच्यापेक्षा मोठी शिक्षा देणार आहे का, मी सोडल्या जाणार आहे? काही कळत नव्हतं त्याला. योसेपानं त्याला सांगितलं, योसेपाने त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, एक प्रकारे त्याच्यासाठी प्रार्थना केली. आजच्या भाषेत सांगायचं, त्याच्यासाठी एक भविष्यवाणीचं वचन दिलं. आणि काय वचन होतं ते? की आजपासून 3 दिवसाच्या आत फारो तुझं शिर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्वरत नेमेल आणि पूर्वीप्रमाणेच फारोच्या पॅलेमदार होऊन त्याच्या हाती प्याला तू देशील. हालेलुया. तुला नोकरी मिळणार आहे, पुन्हा तुझं पद मिळणार आहे, तू राजा पुढे जाणार आहेस. ही योसेपाची त्याच्यासाठी एक भविष्यवाणी, एक भविष्यवाणीचं वचन योसेपानं त्याला दिलं. परंतु योसेपाला माहित होतं की ज्या माणसाचा मी स्वप्नाचा अर्थ सांगत आहे, हा माणूस कुठे जाणार आहे? इथून निघल्याच्या नंतर कोणापुढे जाणार आहे? राजा पुढे जाणार आहे. आणि मला ज्या जेलमध्ये टाकलंय ते कोणी टाकलंय? राजाच्या एका शिपायाने, पोटिफर, त्याने मला टाकलंय. पण राजाने जर या माणसाने, हा जो व्यक्ती आहे डायरेक्ट कुठे उभा असणारा आहे? राजाच्या सिंहासनाजवळ उभा असणारा आहे. राजासोबत याचा चांगला वशिला आहे. राजा समोर याने टाकलेला शब्द राजा नक्कीच खाली पडू देणार नाही. राजा नक्कीच याने माझी जर शिफारस केली, राजा समोर जर याच्या वशिल्याने जर माझ्यासाठी काही झालं, माझी जर त्याने आठवण काढली, माझी शिफारस जर राजाकडे केली ना, तर राजा मला या आरोपातून बाहेर काढेल. म्हणून त्याने प्रार्थना तर केली, त्याच्यासाठी भविष्यवाणी तर केली, पण आपलं अंतकरण त्या माणसासमोर तो मोकळं करायला लागला. का? कारण त्याच्याकडे एक पॉवर आहे, त्याच्याकडे एक अथॉरिटी आहे, त्याच्याकडे एक पद आहे, तो राजा पुढे जाऊ शकतो. म्हणून योसेफ त्याला म्हणाला की महाराज, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पदावर जाल, राजास पुढे माझी गोष्ट काढा, माझी शिफारस करा आणि राजाला सांगा की मी या जागेमध्ये चोरून मला इथं आणल्या गेलेला आहे आणि मी जे जेलमध्ये आहे
यासाठी मी कुठल्या प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये, काहीच अपराध केला नाही. मी अपराध नसताना मी जेलमध्ये सजा भोगत आहे. कृपा करून राजाला जर तुम्ही सांगितलं ना तर राजा मला याच्यातून बाहेर काढल. तो म्हणायला लागला, मला त्याचं दुःख तो सांगायला लागला, मला विकल्या गेलंय, मला चोरून आणलंय, मी माझ्या भावांचाही अपराध केला नव्हता, मी पोटिफराच्या बायकोचाही अपराध केला नाही, तरी अपराध नसतानाही मला शिक्षेवर शिक्षा होत आहे. कृपा करून तुम्ही जर राजाकडे माझी गोष्ट काढली ना तर राजा माझी आठवण करेल, राजा मला बाहेर काढेल. कारण आता डायरेक्ट राजमहालात हा व्यक्ती जाणार आहे आणि माझी शिफारस डायरेक्ट राजमहालात जाईल. बऱ्याच वेळेला तुम्हाला असे काही लोक तुमच्या जीवनामध्ये येतात आणि तुम्हाला असं वाटतं या व्यक्तीला माझं दुःख सांगितलं ना मी की माझ्या दुःखाचं निवारण झालं, माझ्या दुःखातून हा व्यक्ती मला बाहेर काढल. होऊ शकतं एखादा मित्र असू शकतो, तो मैत्रीण असू शकते, एखादा अधिकारी असू शकतो, एखादा ज्ञानी व्यक्ती असू शकतो. पण मी तुम्हाला सांगतो, जर तो देवापासून नसेल तर तो तुमच्या जीवनाची, तुमच्या आत्मिक जीवनाची बर्बादी नक्की करणार. तो तुमचं चांगल्या गोष्टीसाठी कधी आठवण ठेवणार नाही. पण तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही देवावर प्रेम करणारे लोक आहात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, लोक तुमची आठवण करोत न करोत, तुम्ही चुकीच्या लोकांसमोर तुमचं अंतःकरण कधीच मोकळं करण्याचा प्रयत्न करू नका. हालेलुया. जर तो देवापासून असेल, देवभिरू असेल आणि देवाचा आत्मा तुमच्या हृदयाशी बोलत असेल, ती गोष्ट वेगळी. पण योसेफ एका आशेनं त्याच्याकडे पाहत आहे. माणसांकडून कधीच अपेक्षा ठेवू नका. देवानं जर त्यांना सांगितलं तर देव त्यांना काहीही करायला लावेल. पण ज्यावेळेस तुम्ही माणसावर अपेक्षा ठेवता, इर्म्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं की जे मनुष्याच्या बाहूवर भिस्त ठेवतात ते श्रापित आहेत, परंतु जे देवावर भिस्त ठेवतात ते पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहेत. ते झाड आपली मुळं त्या पाण्याच्या पर्यंत पसरवतं आणि आवर्षण समयी त्याचे दुष्काळात आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या झळईमुळे त्या झाडाचे पानं कोमजत नाहीत, सुकत नाहीत आणि ते झाड फळ देत राहतं. जे लोक देवावर भरोसा ठेवतात, देवाकडून आशा ठेवतात, ते लोकांच्या स्मरणातून जरी गेले ते देवाच्या स्मरणातून कधीच जात नाहीत. आमेन. कारण देवाला माहित आहे ही व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवून आहे. म्हणून आजच्या रात्रीला तुमची परिस्थिती कशीही असेल, मे बी योसेफाच्या बाबतीत विचार करा. योसेफ एवढा चांगला व्यक्ती, एवढा देवभिरू व्यक्ती, आपल्या बापाच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणारा, आपल्या भावांच्या कुठल्याच दुष्कर्मात सामील न होणारा, त्याच्या जीवनामध्ये काय मिळालं त्याला? चुकीचं आणि चुकीचंच त्याच्या जीवनामध्ये घडत होतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस लोक तुम्हाला विसरतात, ज्यांच्यावर तुम्ही उपकार केले ते लोक तुम्हाला विसरतात, तुमचे नातेवाईक, आप्तजन, तुमचे मित्र मैत्रिणी, जवळचे लोक ज्यावेळेस तुम्हाला विसरतात, ध्यानात ठेवा ते विसरलेले नाही आहेत, देवानं त्यांना विसरायला लावलेलं आहे तुम्हाला. कारण तुमच्या जीवनामध्ये देवाची एक योजना आहे आणि ती योजना एक दिवस तुम्हाला लक्षात यावी की परमेश्वराने मला या परिस्थितीत का ठेवलं, का लोकांच्या स्मरणातून मी गेलो, का लोकांनी माझी आठवण केली नाही, का लोकांनी माझ्या उपकाराची फेड अशा प्रकारे केली. ज्या लोकांवर मी उपकार केले, ज्या लोकांसाठी प्रार्थना केल्या, ज्या लोकांसाठी भविष्यवाणी केल्या, तो व्यक्ती नोकरीला लागला, चांगल्या मोठ्या पदावर गेला, आज पैसे कमवत आहे. बऱ्याच वेळेला आम्ही देवाचे सेवक यांना त्यांना आम्हाला कधी कधी असं वाटतं हे लोक काहीच नव्हते, एक दिवस शून्य होते, एक दिवस एका टायमाचं खाणं यांच्याकडे नव्हतं, परंतु यांच्यासाठी प्रार्थना केल्या, यांच्यासाठी उपवास केले आणि हे लोक परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. ते आशीर्वादित झाल्याच्या नंतर ते चर्चला विसरले, ते आम्हाला विसरले. कधी कधी खूप दुःख वाटलं, वाईट वाटलं, परंतु एका गोष्टीच्या द्वारे आमचं सांत्वन होतं आणि ते म्हणजे परमेश्वराचं वचन. मला आठवतं की मी ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली, बायबल कॉलेजला गेलो, त्यावेळेस एका स्त्रीच्या हृदयात परमेश्वराने टाकलं की तिनं मला बायबल कॉलेजला मदत करावी. तिने मला बायबल कॉलेजला मदत केली. सेवेमध्ये आलो, देवानं 2 लोक दिले मला की जे एक व्यक्ती 1000 रुपये, एक व्यक्ती 500 रुपये मदत करेल. 1500 रुपये झाले. रूम भाड्याची व्यवस्था झाली त्यावेळेस, तेव्हा 1500 रुपये भाडं होतं सिंगल रूमला आणि तेवढी व्यवस्था झाली. खाण्याचं बघून घेऊ, देव कृपा पुरवेल या आशेनं सेवा चालू केली. त्यानंतर ते दोन्ही लोक बंद झाले. परमेश्वराने मला एक परिवार दिला जो त्या 2 लोकांपेक्षा
3 पटीनं मला मदत करायला लागला. आणि मी एक दिवस विचार करत होतो की देवानं ज्या लोकांवरती मी भिस्त ठेवली ते लोक बाजूला केले, वेगवेगळे लोक का दिले. मी ज्यावेळेस शास्त्र वाचलं त्यावेळेस देवाच्या वचनात मी वाचलं की एलियाला ज्यावेळेस देवानं सांगितलं त्यावेळेस देवानं सुरुवातीला कावळ्याच्या द्वारे एलियाची गरज पूर्ण केली खाण्यापिण्याची. त्यानंतर सारफतमधल्या विधवेच्या घरामध्ये त्याच्या जेवणाची व्यवस्था केली. आणि त्यानंतर देवाने पाऊस पाडला आणि भूमीने आपलं पीक दिलं. त्यानंतर त्याला कोणाच्या घरी जेवायला जायचं काम पडलं नाही. हालेलुया. देवाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ती काय एकदा तुम्हाला समजली तुम्ही कधीच तुमच्या जीवनात तुटून जाणार नाही, निराश होणार नाहीत. आज तुम्ही ज्या सिच्युएशन मधून परिस्थितीमधून जात आहात, मला माहित नाही तुम्ही कोणाच्या बाबतीत विचार करताय की ही व्यक्ती मला विसरली, हे लोक मला विसरले, स्मरणातून गेले. ते वचन वाचा एक वेळा परत 40 अध्यायचं 23 वचन. तथापि पॅलेमदाराच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही. तो त्याला योसेफाचं विसरला. स्मरण ठेवलं नाही. कधी माहित आहे 22 वचनात काय लिहिलं? पण त्याने आचार्याचा न्याय कर नाही त्याच्यावर किती वचन वाचते? 23 ना? 22. 23च्या त्याने पॅलेमदाराच्या नायकास त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत हा. नेमिले हा. आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम पूर्ववत करू लागला. नेमलं, त्याला पुन्हा काम मिळालं. पुन्हा तो त्या ठिकाणात गेला आणि त्या ठिकाणात गेल्याच्या नंतर पद मिळाल्याच्या नंतर, हुद्दा मिळाल्याच्या नंतर, पैसा मिळाल्याच्या नंतर, पगार चालू झाल्याच्या नंतर तो त्या पाळकाला विसरला ज्या पाळकानं त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. कदाचित हे मी पाळक हे म्हणून मी या प्रकारे बोललो, परंतु तुम्ही कोणासाठी तरी काही गोष्टी केल्या. मी एक दिवस रात्रीचा प्रवास करत होतो ट्रॅव्हल्समध्ये. मी डबल साईडच्या बर्थवरती झोपलेला होतो आणि एक मुलगी सिंगल साईड जी असते त्या साईडला झोपलेली आणि ती फोनवर बोलत होती, ती रडत होती, ती एका मुलासोबत बोलत होती आणि ती त्याला सांगत होती की तू तुझं बघितलं, पण तुला माहीत आहे का मी आता प्रेग्नेंट आहे, माझ्या पोटामध्ये 2 जुळे बाळं आहेत आणि तू मला सोडून गेलास आणि तुझ्या घरच्यांचं तू ऐकलं, तू तिकडे तुझं दुसरं लग्न केलं. आज माझ्या पोटामध्ये तुझे 2 जुळे बाळं आहेत आणि तुला माहीत आहे का आज मी टेस्ट करून आले आणि मला त्यामध्येच ब्लड कॅन्सर झालेला आहे. आता मी काय करणार? आता त्या मुलीला मला येशूबद्दल सांगण्याची खूप इच्छा होत होती, पण वेळ रात्रीची होती आणि ती त्या फोनवर म्हणत होती की माझी एकच इच्छा आहे की मी घरी येणार आहे, उद्या गावी येणार आहे, फक्त एक वेळा भेट, मला शेवटचं तुला भेटायचं, बोलायचं आणि त्यानंतर मग मी तुला कधीच दिसणार नाही. ती आत्महत्येचा तिनं प्लॅन बनवलेला होता. परंतु एका हॉटेलवर गाडी जेवणासाठी थांबली आणि ते मुलगी डोळे पुसत ती उतरत होती. तिला माझ्याजवळ एक न्यू टेस्टमेंट होता, मी घेतलं, नवीन करार तिच्या हातात दिला. म्हटलं ताई हे घे, याची गरज तुला आहे आणि नक्कीच हे पुस्तक तू वाचशील, तुझ्या जीवनामध्ये तुला सांत्वन मिळेल. ती म्हटली दादा मला हे माहीत आहे, मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली आहे, पण म्हटलं त्यावेळेस नाही, तुला आज गरज आहे याची. आणि मग ती थोडी मोकळी होऊन ती बोलायला लागली आणि तिने सांगितलं ज्या मुलामुळे मी प्रेग्नेंट आहे, आमचं प्रेम झालं, आम्ही ठरवलं होतं की आम्हाला विवाह करायचा आणि तो वेगळ्या कास्टमधला, मी वेगळ्या कास्टमधली, त्याच्या घरचे कास्टमुळे मान्य झाले नाही, परंतु आज मी प्रेग्नेंट आहे. पण तो मुलगा ज्यावेळेस या पुणे शहरात आला होता तो 10वी नापास होता आणि ही पोरगी MBA झालेली होती, चांगली नोकरी, चांगला पगार तिला होता आणि काय म्हणतात ना आपल्या इकडे दिल गया गधी पे तो परी क्या चीज, अशी तिची गोष्ट झाली होती. आणि मग तिनं तो मुलगा तिला आवडला, तिनं त्या मुलाला शिकवलं, त्याला ग्रॅज्युएट केलं, त्याला MSCB मध्ये जॉब लावून दिला, गव्हर्नमेंट जॉबला लावलं, तो देखील लाखो रुपये कमवायला लागला आणि त्याची गरज संपली. तो गावी गेला, गावात घरातले लोक म्हटले आता तुला चांगला पगार आहे, आता लग्न केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक मुलगी बघितली आणि त्याच्यावर झालेले उपकार, त्या मुलीनं त्याच्यासाठी खर्चलेला पैसा, त्याच्यावर टाकलेला विश्वास, या सगळ्या गोष्टी तो मुलगा एका क्षणार्धात विसरून गेला आणि या मुलीला वाऱ्यावर सोडून दिलं. परंतु त्यावेळेस त्या मुलीला त्या नवीन करारावर माझा नंबर असायचा, तिला ते दिलं, तिच्यासाठी त्या रात्रीला प्रार्थना केली.
एक वेळ आली, ती मुलगी एक दिवस तिने फोन केला सकाळी सकाळी आणि ती म्हटले की सर मला ओळखताय का? म्हटलं आवाज थोडा ओळखीचा वाटतो. आणि मग तिनं सांगितलं की ट्रॅव्हल्समध्ये भेटला होता तुम्ही, मला बायबल दिलं होतं आणि माझ्यासाठी 1-2 वेळा फोनवर तुम्ही प्रार्थना केली. तो मुलगा तर मला विसरला, त्याने तर मला कधी स्वीकारलं नाही. माझ्या आईबापांनी मला घरातून हाकलून दिलं होतं माझ्या या कृत्यांमुळं, पण तुम्ही प्रार्थना केली आणि माझे आईबाप आज माझ्या जवळ आहेत. माझी डिलिव्हरी झालेली आहे, एक मुलगा सुरक्षित आहे, दुसरा वीक आहे म्हणून त्याचा बोन मॅरो मला देऊन मला ब्लड कॅन्सरमधून बाहेर येण्याची एक संधी परमेश्वराने मला दिलेली आहे. आणि खरंच मी येशूचे उपकार कधी विसरणार नाही. त्यानंतर तिनं हीच साक्ष आपलं चर्च वेळेस आनंद पार्कला होतं, त्या मुलीने ती साक्ष दिली. येऊन सांगायचं हे की लोक तुमचा गैरफायदा घेतील, तुमचा उपयोग करून घेतील, तुमच्या पैशाचा, तुमच्या ज्ञानाचा, आणि एक वेळ येईल ते तुम्हाला विसरून जातील, ते तुम्हाला सोडून देतील. 2009मध्ये 9च्या शेवटी मी सेवा सोडून दिली होती. मी फार निराश झालो होतो, मी रडत होतो आणि मी देवाला म्हटलं, देवा मला तुझी सेवा नाही करायची, मला एक बिलिव्हर्स म्हणून मी राहील, कुठल्याही चर्चमध्ये जाऊन बसेल, मी कोणाला सांगणार पण नाही माझं बायबल कॉलेज झालं. कारण मी ज्या ज्या सेवकांकडे जातो ते सेवक त्यांची गरज संपेपर्यंत माझा उपयोग करतात. त्यांची गरज पूर्ण झाली, त्यांच्या सेवेमध्ये माझी आता गरज नाही आहे, ते एका लेवलवर त्या ज्या गोष्टी होत्या झाल्या आणि ते कशा प्रकारे थ्रूआउट करून टाकतात. आणि मी खूप रडलो माझ्या घरामध्ये. आणि जे ब्रदर्स माझ्यासोबत होते ते म्हटले की पास्टर एक काम करूया, एका ठिकाणामध्ये प्रार्थना आहे, आपण सगळेजण जाऊ त्या मीटिंगला. म्हटलं चला. त्यांच्या गाडीवर बसलो, मीटिंगला गेलो आणि चर्चच्या क्राऊडमध्ये मी जस्ट प्रार्थना करत होतो, आराधनेचा आनंद घेत होतो. डोळे बंद होते, माझे दोन्ही हात उंच होते. जवळपास 800 ते 1000 लोकांचं क्राऊड तिथे होतं. आणि जे वक्ते त्या ठिकाणामध्ये आलेले होते, त्या स्टेजवरून त्यांनी त्यांच्या टीममधला व्यक्ती पाठवला. तेवढ्या लोकांमधून मला त्यांनी स्टेजवरती बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं, तू सेवा का बंद केलीस? त्यावेळेस नेमक्याच मिशा फुटलेल्या होत्या माझ्या ओठांवरती आणि कोणी म्हणू शकत नव्हतं की मी पास्टर आहे. एक लहान मुलगा दिसायचो मी. पण त्यांनी सांगितलं, देवाने तुला त्याच्या सेवेसाठी बोलवलंय, तू माणसांकडे पाहून तू सेवा का बंद केली? लोक तुला विसरले असतील, देवाला आजही तुझी आठवण आहे, सेवा चालू कर. हालेलुया. आणि 2010मध्ये जानेवारी महिन्यामध्ये 1 तारखेला मी सेवा चालू केली एका घरामधून. हालेलुया. हे का सांगत आहे मी तुम्हाला? लोक आम्हाला विसरतात. पेलेमदारातला स्मरण राहिलं नाही योसेपाचं, तो त्याला विसरून गेला. त्याचं स्मरण देखील ठेवलं नाही त्याचं चांगलं झाल्यानंतर. तुमच्याद्वारे लोकांचं चांगलं झालं ना, ते तुमचं आठवण पण ठेवणार नाहीत. ते भेटल्याच्या नंतर सांगतील तुमच्या तोंडावर, यांनी लय मदत केली बरं का मला. आणि तुम्ही निघून गेल्यावर सांगतील, याने काय फुकट थोडी मदत केली मला, याच्या स्वार्थासाठी केली. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. आम्ही या परिस्थितीमध्ये कदाचित जीवन तुम्ही जगत असाल, परंतु 21 वचन पाहिलं तर त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून आलं. जसं योसेफ बोलला होता तसंच घडून आलं, पण तो व्यक्ती विसरला. आमच्यासोबत या गोष्टी कितीतरी वेळा कळत आणि न कळत रीतीने घडल्यात. तुम्ही रडलात, तुम्ही एकटं पण महसूस केलं. काय फायदा झाला? हे लोक मला विसरून गेले. परंतु देवाच्या लोकांनो, देव आम्हाला कधीच विसरत नाही, तो आम्हाला कधी सोडत नाही. तुमच्या जीवनात अशा परिस्थितीला ज्यावेळेस तुम्ही अनुभवता, त्यावेळेस तुमच्या परीक्षा आणि तुमची परिस्थिती, तुमचं नाकारलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देवाची एक पहिला पॉइंट की तुमच्या परीक्षा, परिस्थिती आणि नाकारल्या जाण्यामागे परमेश्वराचा एक हेतू आणि एक योजना आहे. एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही या परिस्थितीचा सामना करताय, ज्यावेळेस तुम्ही परिस्थिती महसूस करताय, ज्यावेळेस लोकांपासून तिरस्कृत झाल्याचं, नाकारल्या जाण्याचं आणि लोकांच्या स्मरणातून गेल्याचं तुम्ही महसूस करता, त्यावेळेस स्वतःला सांगायचं की माझ्या या परीक्षांमध्ये, माझ्या या तिरस्कार केल्या जाण्यामागे मला लोकांनी विसरले, लोकांच्या स्मरणातून मला त्यांनी काढून टाकले, कारण या मागे माझ्या देवाची एक मोठी योजना आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का माहित आहे का? कारण तुम्ही जगातले लोक नाही आहेत, तुम्ही परमेश्वराचे लोक आहात आणि त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे. आणि इर्मया 29:11 मध्ये तो काय म्हणतो की तुझ्या भावी सुस्थितीचे आशा देणाऱ्या योजना आणि प्लॅन माझ्याजवळ आहेत.
ते तुझ्या हिताचे आहेत, अहिताचे अजिबात नाहीत. जर तुम्हाला प्रभूनं निवडलंय तर एका उद्देशानं निवडलंय. एक योजना देवाची तुमच्या जीवनामध्ये आहे, एक पर्पज परमेश्वराचा तुमच्या लाईफमध्ये आहे. म्हणून आज तुम्ही ज्यावेळेस पाहताय तुमची परिस्थिती कशी आहे, लोक तुमच्या बाजूने आहेत किंवा नाही, तुमच्या घरातले तुमच्या बाजूने आहेत का नाही, ज्याच्यावर तुम्ही आशा आणि भिस्त ठेवली तो व्यक्ती आज तुमच्या बरोबर आहे का नाही, डोंट वरी, देव तुमच्या बरोबर आहे. त्याच्याजवळ तुमच्यासाठी एक योजना आहे. म्हणून त्याने तुम्हाला बोलवलंय, त्याने तुम्हाला निवडलंय आणि तो त्याची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला असं योसेफासारखं अनेक वेळा आम्हाला असं वाटतं की आता हा जो टाइम आलाय ना, आता मी याच्यातून बाहेर येणार, आता आज माझ्या जीवनामध्ये असं घडणार. योसेफालाही असं वाटलं होतं. या माणसासाठी मी प्रार्थना केली, भविष्यवाणी केली आणि भविष्यवाणी पूर्ण झाली की हा व्यक्ती मला बाहेर काढणार, माझी शिफारस करणार. काही करत नाही तर लोक. कुठल्याच उद्देशानं कोणासाठी काहीच करू नका. कोणासाठी प्रार्थना केली ते तुमचं कर्तव्य आहे. परमेश्वराने मला संधी दिली, मी ते केलं. एनफ. प्रतिफळ देणारा देव आहे. तुम्ही अनेक वेळा आम्ही काय करतो, आम्ही ज्या गोष्टी करतो ना, आम्ही अपेक्षा ठेवतो, आम्ही आशा ठेवतो लोकांवर, आणि लोक ज्यावेळेस आम्हाला विसरतात त्यावेळेस आम्ही निराश होतो. का माहित आहे? कारण आम्ही लोकांवर आशा ठेवलेली आहे. आम्ही जे काही तुम्ही करताय, कधीच लोकांवर आशा ठेवून काहीच करू नका. तुम्ही जे काही करताय आशा परमेश्वरावर ठेवा. तो तुम्हाला कधीच लज्जित फजित होऊ देत नाही. आमेन, हालेलुया. आणि मग या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची एक योजना आहे. स्वतःला सांगा, माझ्यासाठी एक देवाची योजना आहे. हालेलुया. बोला, माझ्यासाठी देवाची योजना आहे. आज माझी परिस्थिती कशी असू दे, पण देवाची योजना माझ्यासाठी आहे. माझ्या पतीसाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या एज्युकेशनसाठी, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवाकडे एक योजना आहे. आमेन, आमेन. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय 5 ते 8 वचन जर तुम्ही वाचलं तर योसेफ जरी या ठिकाणात निराश झाला, तो हताश झाला, त्याला तो पॅलेमदार विसरला, पॅलेमदाराच्या स्मरणातून तो गेला. परंतु देवाच्या लोकांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की या प्रत्येक गोष्टी मागं देवाचा एक हेतू आहे. तुमच्या जीवनात आज तो म्हणाला होता की या मिसर देशात मला चोरून आणलेलं आहे, मला इथं विकल्या गेलं आहे, चुकीचा आरोप माझ्यावर लागलेला आहे, मी चुकीच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. डोंट वरी, काळजी करू नका. त्यामागे परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला मिसर देशात चोरून आणलं. योसेफाला मिसर देशामध्ये चोरून आणलं. कशासाठी आणलं होतं? आज तो आरोपाखाली टाकल्या गेला. कशासाठी टाकल्या गेला होता? तो पारखल्या गेला. परीक्षा त्याच्या जीवनात झाल्या. कशासाठी झाल्या होत्या? हालेलुया. त्याच्या मागे एक परमेश्वराची योजना आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांना 45 अध्याय 5 ते 8 वचन, तुम्ही मला या देशात विकून टाकले. योसेफ, आम्ही 23 वचनामध्ये 40-23 मध्ये त्याला कुठे पाहतो? जेलमध्ये. पण आज या अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचताय, आज योसेफ कुठे आहे? आज योसेफ मिसर देशात एक मोठा अधिकारी आहे. आज मिसर देशातलं सगळं अन्नाचं भांडार योसेफाच्या हातामध्ये आहे. योसेफाच्या आज्ञेशिवाय कोणीच तिथे हात किंवा पाय देखील हलवू शकत नाही. एवढी मोठी अथॉरिटी, अधिकार आज योसेफाच्या हातामध्ये देवाने दिलेला आहे. आणि त्या योसेफाचे आज भाऊ त्याला भेटलेले आहेत. कोणते भाऊ आहेत ते माहित आहे? ज्या भावांनी आपल्या बापाच्या चोरून योसेफाला विकून टाकलं, आपल्या बापाला सांगितलं की त्याला हिस्त्र पशूंनी खाल्लं, त्याचा झगा बकऱ्याच्या रक्तामध्ये बुडवला आणि सांगितलं की हे योसेफाचं रक्त आहे, याला कुठल्या तरी हिस्त्र पशूने मारून खाल्लं. बाप त्याचा खूप दुःख बापानं केलं. रडला बाप आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल. त्याला वाटलं होतं आता योसेफ कधीच मला दिसणार नाही. आणि ते भाऊ आज इथे आले. भावांनी नाही ओळखलं, कारण योसेफाचं स्टेटस चेंज झालेलं होतं. ज्या लोकांच्या स्मरणातून तुम्ही गेलात ना, देव त्याच लोकांच्या नजरेपुढे तुम्हाला एक दिवस असं उभं करेल, तुम्ही त्यांना ओळखाल परंतु ते तुम्हाला ओळखतील. सॉरी, ते तुम्हाला ओळखू नाहीच शकणार, तुम्ही कुठल्या लेवलवरती गेलात. पण तुम्हाला कळणार हाच तो आहे, हाच आहे तो, हीच आहे ती. हालेलुया. ज्याने मला विकलं होतं, ज्याने माझ्यावर आरोप लावले होते,
आता ते भाऊ याच्याकडे अन्नासाठी आलेत. अन्नासाठी आल्याच्या नंतर आज त्यांना कळालं, ते रडायला लागले, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना वाटलं आता योसेफ आता राजा झालाय, हा वाटेल ते आपलं करू शकतो. पण योसेफ काय म्हणतो त्याला, वाच बाळा. तुम्ही मला या देशात विकून टाकले. तुम्ही मला या देशात विकून टाकलं. बघताय तुमच्या बायबल मध्ये? हा, किती लोकांकडे बायबल आहे? किती लोक बायबल बघतात? हा, बायबल मध्ये बघा. कुठल्या वचनामध्ये आहात? 5. कुठला अध्याय? हा, वाचा. तुम्ही मला या देशात विकून टाकले. योसेफ म्हणतो तुम्ही मला या देशात विकून टाकलं. याबद्दल आता काही दुःख करू आता नका. काही दुःख करून घेऊ नका आणि संताप करून घेऊ नका. संताप पण करून घेऊ नका. कारण तुमचे प्राण वाचवावे. कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला म्हणून तुमच्याकडे देवाने पाठवले. मला तुमच्याकडे पाठवलंय. या देशात तुमच्याकडे नाही ना, तुमच्या पुढे पाठवलंय. या मिसर देशात. या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे. आणखी 5 वर्ष अशी आणखी येणार आहेत 5 वर्ष दुष्काळ असणार आहे की त्यात नांगरणी कापणी काही व्हावयाची काहीच नाही. होणार नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठवलं की तुमच्या पृथ्वीवर अवशेष ठेवावा, तुमचा अवशेष पृथ्वीवर राहावा, मोठ्या सुटकेसाठी आणि मोठ्या सुटकेसाठी तुम्हास वाचवावे, तुम्हाला वाचवावं, आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. योसेफाच्या द्वारे इस्रायल आशीर्वादित व्हावा, इस्रायलाचे 12 गोत्र आशीर्वादित व्हावे. त्या भावांना माहितच नव्हतं आम्ही योसेफाला का विकते, योसेफाला का खड्ड्यात टाकते. गौरवाच्या प्रभूला त्या काळातल्या लोकांनी ओळखलं नाही, त्याला वधस्तंभावर खिळलं. त्यांना वाटलं की एकदा का याला वधस्तंभावर खिळलं की आमचं डोकेदुखी निघून गेली, आम्ही फार मोठा विजय मिळवला. पण त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळलं नसतं तर त्यांची सुटका आणि उद्धार झाला नसता. हालेलुया. ते त्या वेडगळपणामध्ये त्या गोष्टी करत होते, पण देवाची योजना पूर्ण करत होता. योसेफाचे भाऊ त्याला खड्ड्यात टाकत होते, त्याला विकत होते. पोटीफराची बायको त्याच्या मागे लागलेली होती, त्याच्यावर आरोप लावला गेला, त्याला जेलमध्ये टाकलं गेलं. परंतु देव त्याला प्रिपेअर करत होता, देव त्याला तयार करत होता एका मोठ्या योजनेसाठी. हालेलुया. बोला, आज जे काही माझ्यासोबत घडत आहे, देव एका मोठ्या योजनेसाठी मला तयार करत आहे. देव एका मोठ्या योजनेसाठी मला तयार करत आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही कबूल करता त्यावेळेस ते तुमच्यासोबत घडायला लागतं. आमेन. देवाच्या लोकांनो, देव एका मोठ्या योजनेसाठी योसेफाला तयार करतात. योसेफ म्हणाला आता घाबरायची गरज नाही, संताप करून घ्यायचं काम नाही. देवानं मला तुमच्या पुढे पाठवलं. कशासाठी पाठवलं? तुमचे प्राण वाचावेत, तुम्हाला सुटका मिळावी, तुमची वंशवृद्धी व्हावी, तुम्ही मरू नये अन्ना वाचून. हालेलुया. आणि देवाच्या लोकांनो, या ठिकाणात आपल्याला कळतं की योसेफ त्या ठिकाणामध्ये त्या पॅलेमदाराच्या नायकाला म्हणत होता, माझी शिफारस करा, राजा पुढे माझी आठवण करावं, मी तर दुःख भोगते, मी काहीच केलं नाही तरी पण हा आरोप माझ्यावर आलाय. पण आज योसेफाला कळत आहे हा आरोप माझ्यावर का आला, मला इथे का टाकल्या गेलं होतं, मला का विकल्या गेलं होतं, मला का जेलमध्ये टाकल्या गेलं होतं. जर मला जेलमध्ये टाकलं नसतं तर मी त्या पॅलेमदाराच्या नायकाचं स्वप्नाचा अर्थ सांगू शकलो नसतो. जर त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकलो नसतो तर फारोला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ कोणाला सांगताय ना, त्यावेळेस या पॅलेमदाराच्या नायकाला आठवण झाली नसती की मिसर देशामध्ये कोणीतरी आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो. आणि राजानं योसेफाला बोलवलं नसतं आणि योसेफानं जर अर्थ सांगितला नसता तर मिसर देश आणि इस्रायल देखील त्या दुष्काळाच्या काळामध्ये वाचू शकला नसता आणि मोठ्या सुटकेसाठी इस्रायलाची एक राखणी किंवा त्याचा बचाव केला गेला नसता. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे काही घडत आहे तुमच्या जीवनामध्ये एक मोठी योजना तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये देवाची पाहणार आहात. आमेन. एक मोठी सुटका तुमच्या जीवनात येताना तुम्ही पाहणार आहात. आज तुम्हाला खड्ड्यामध्ये टाकलेलं तुम्ही महसूस करत आहात, पण तुम्हाला उंच पदावर चढवलेलं तुम्ही पाहाल, तुमची नावलौकिकता झालेली तुम्ही पाहाल, एक मोठी सुटका तुमच्यासाठी येत असताना तुम्ही पाहाल. आणि तुम्ही मागे वळून ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तर दुःखाचा काळ मोठा असेल, पण तुम्ही आनंद कराल,
हे जर घडलं नसतं तर आज हे मला पाहायला मिळालं नसतं. आज जे काही घडत आहे, नक्की एक गोष्ट आशा ठेवा की देव माझ्यासाठी काहीतरी मोठी गोष्ट करणार आहे. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे, तुमच्या प्रत्येक संकटाच्या मागे, तुमच्या नाकारल्या जाण्यामागे, तुम्ही लोकांच्या स्मरणातून जाण्यामागे परमेश्वराची एक मोठी योजना आहे. 8व्या वचनामध्ये फक्त त्याला एका पदावर चढवल्या गेलं नाही, पण तो 8व्या वचनामध्ये तो सांगतो काय घडलं, कुठपर्यंत परमेश्वराने त्याला त्या देशामध्ये उंच केलं. 8वं वचन 45. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने येथे पाठविले. हॅलो, तो अगोदर काय म्हटला होता 40 अध्यायामध्ये? इथं मला चोरून आणलंय, मला इथं विकलंय, मी जो केला नाही त्या गुन्ह्याखाली मला इथं टाकलंय. पण आता तो काय सांगत आहे ज्यावेळेस योजना पूर्ण झाली त्यावेळेस? तर आता तुम्ही नव्हे तर तो म्हणतोय तुम्ही नाही मला इथं पाठवलंय, बापाच्या चोरून तुम्ही नाही मला विकलंय, देवानं विकायला लावलंय, देवाने मला इथं पाठवलंय. कशासाठी? मला त्याने फारोच्या बापा समान करून इथं मला पाठवलंय आणि देवानं मला कोणाच्या बापा समान बनवलंय? फारोच्या बापा समान. हॅलो, फारो कोण आहे? मिस्र देश फारोला आपला देव मानत होता आणि फारो योसेपाला आपला बाप मानत होता, कारण योसेपासोबत देव होता. हालेलुया. ज्यावेळेस देव एखाद्याला उंच करतो तर उंचातल्या उंच व्यक्तीच्यासाठी योसेफ म्हणतो, देवाने, माझ्या कर्तृत्वानं नाही, माझ्या ज्ञानानं नाही, माझ्या डिग्रीनं नाही, मी भविष्यवाणी केली म्हणून झालं असं नाही, मी प्रार्थना केली म्हणून झालं असं नाही. कोण आहे आम्ही? मला लय बरं वाटायचं. एक वेळा एका व्यक्तीसाठी प्रार्थना केली आणि त्या व्यक्तीला देवानं सुटका दिली आणि ती व्यक्ती काय म्हटली माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे पास्टर, मला सुटका व्हावी म्हणून मी कुठं कोणाकडून प्रार्थना करून घेतली माहिती आहे? मी बेनिहीनकडून प्रार्थना करून घेतली. म्हटलं तरी सुटका नाही मिळाली. माझी छाती आणखीन फुगली. तुम्हाला माहिती मी रेनाड बॉंकेकडून प्रार्थना करून घेतली तरी मला सुटका नाही मिळाली. मी इथे आली त्यावेळेस मी तुमच्याकडे बघितलं, एवढंसं पोरग एक प्रार्थना केल्याने काय होणार आहे, पण तुम्ही प्रार्थना केली आणि मला सुटका मिळाली. माझं असं छाती फुगली ना हवेतच. मग मी एका वृद्ध पास्टरला भेटलो आणि मी त्यांना फार मोठ्या अभिमानानं सांगू लागलो, पास्टर तुम्हाला माहित आहे मागच्या आठवड्यात मी एका बहिणीसाठी प्रार्थना केली, बेनिहीनच्या आणि रेनाड बॉंकेच्या प्रार्थनेत तिला सुटका मिळाली नाही, येशूने माझ्या प्रार्थनेद्वारे तिला सुटका दिली. त्यावेळेस ते पास्टरने माझ्याकडे बघितलं, हळूच हसले. त्यांनी एक गोष्ट सांगितली, तुला माहित आहे देवानं तुझ्याद्वारे का तिला सुटका दिली? म्हटलं का बरं? तू बेनिहीन आणि रेनाड बॉंकेपेक्षा खूप मोठा तीरंदाज आहेस म्हणून नाही, देवानं तुझा विश्वास अधिक मजबूत करावा आणि अधिक मोठ्या सेवेसाठी देवानं तुला तयार करावं म्हणून देवानं तुझ्या प्रार्थनेद्वारे सुटका दिली. मी असा तिथून डायरेक्ट खाली आलो. संध्याकाळी देवासमोर गुडघे टेकले, म्हणलं धन्यवाद प्रभू या प्रकाशनासाठी. शैतान असाच गुब्बारा करतो, लोकांचा फुगासारखा फुगवतो आणि कुठं नेऊन असा काटा ठोसतो, एकान फोडून टाकतो ना, कुठलेच राहत नाहीत मग ते. हालेलुया. म्हणून चांगले लोक आपलं मार्गदर्शन करणारे असले पाहिजे आपल्या जीवनामध्ये. नाहीतर एक देवाचे सेवक आहेत ते म्हणतात, तुम्ही 3 दिवस उपास केले आणि भूत काढायला गेलं की लगेच लोक कोणातला तरी दुष्ट आत्मा घुमायला लागतो. सेवा चालू होती, 8-10 लोक जमतात, मिनिस्ट्री चालू झाली, नवीन मिनिस्ट्री चालू झाली, मग उपास नाही, प्रार्थना नाही, बायबल नाही आणि वचनच नाही. शैतानाने येशूला सोडलं नाही, त्याला सोडणार आहे का? येशूकडे वचन होतं, याच्याकडे नाही. मग हा पण त्याचा मित्र बनून जातो, येशूचा नाही, शैतानाचा. देवाच्या लोक, मला सांगायचं काय, या ठिकाणामध्ये योसेफ जो आहे तो म्हणतोय की माझ्या कर्तृत्व ज्ञानामुळे नाही, देवानं मला फारोच्या बापा समान करून ठेवलंय. देवाने ज्यावेळेस तुम्हाला डाऊन केल्या जाईल, देवावर आशा ठेवा, देव तुम्हाला या स्तरावर नेऊ शकतो. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, ओके, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर 41 वचनामध्ये 41 अध्यायामध्ये जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन
41 अध्याय त्याचं 40 वचनापासून 44 वचनापर्यंत. तर तू माझ्या घराचा फारो, ज्यावेळेस फारोच्या बापा समान जो झाला ना, फारोला स्वप्न ज्यावेळेस पडलं होतं, काही कळे ना फारोला, कोणीच त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगे ना. त्यावेळेस त्या प्यालेमदाराच्या नायकाला खडबडून जाग आली. तो म्हटला, महाराज मला क्षमा करा, एका माणसानं माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता, तो गुलाम म्हणून आहे जेलमध्ये चुकीच्या आरोपात टाकलेला. तो त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला, तसंच घडून आलं, त्याला बोलवा, तो तुमच्या स्वप्नाचा एक्झॅक्ट अर्थ सांगेल. तो म्हटला, कोण? एक गुलाम, एक इब्री व्यक्ती? तो म्हटला, यस. राजाचा हुकूम गेला आणि योसेपाला असंच बाहेर नाही काढलं. रिस्पेक्टफुल. आता तो कोणाचा पाहुणा झाला होता? राजाचा. स्पेशल गेस्ट होता तो. राजाच्या मोठाल्या शिपायांनी त्याला बाहेर काढलं. शिपायांनी त्याला आंघोळ घातली, VIP ट्रीटमेंट. त्याची व्यवस्थित दाढी केली, त्याला नवीन कपडे घातले जे राजाच्या पुढे उभं राहण्यासाठी पाहिजे. आणि राजा म्हणाला, मी ऐकलं तू स्वप्नाचा अर्थ सांगतो. तो म्हटला, मी कोण स्वप्नाचा अर्थ सांगणारा? स्वर्गातला देव तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो. नम्र लोकांना देव उंच करतो. तो म्हटला, तुमचं स्वप्न सांगा. तो म्हटला, अरे मी रात्री स्वप्न पाहिलं, त्या नदीच्या किनारी गायी चरत होत्या, धष्टपुष्ट 7 गायी होत्या. त्याच्या मागून रोड सुकलेल्या 7 गायी आल्या आणि त्या 7 गायींनी धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकलं, पण त्या होत्या तशाच राहिल्या. त्याच्यानंतर एक झाड उगवलं, त्याला कंस आले आणि त्या सुकलेल्या कंसांनी धष्टपुष्ट कंसांना खाल्लं आणि ते तसेच राहिले. राजाला सांगितलं, महाराज काळजी करू नका, दोन्ही स्वप्न सेम आहेत, अर्थ सारखाच आहे. 7 धष्टपुष्ट गायी हे सुकाळाचे, चांगल्या काळाचे वर्ष आहेत आणि त्या रोड गायी हे 7 वर्ष संपल्याच्या नंतर भयानक दुष्काळ येणार आहे 7 वर्षाचा. तो म्हटला, मी काय देवाचा नातेवाईक लागतो? देवाने एवढं मोठं मला सांगितलं. महाराज, देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्याद्वारे लोकांचा उद्धार व्हावा, सुटका व्हावी, तुमचा पण नाश होऊ नये म्हणून देवानं तुम्हाला प्रगट केलंय. काय करायचं? तो म्हटला, योजना ही आहे, तुमच्या राज्यात जेवढे गावं, शहरं, ठिकाणं आहेत, त्या प्रत्येक ठिकाणामध्ये हे बांधायचे, गोदाम बांधायचे आणि लोकांच्या शेताचा पंचमांश घ्यायचा आणि तो तिथं साठवायचा. वाळूच्या कणासारखं धान्य त्यावेळेस साठवलं गेलं. पण राजा काय म्हटला माहितीये? एवढी मोठी योजना माझ्या राज्यात नाही, माझ्या मंत्रिमंडळात सगळे बिनडोके आहेत. हालेलुया. तूच बघ ना किती बिनडोके. ज्या माणसाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला तो विसरून गेला रे. इथं पदावर आल्या आल्या आता कोणाला चढवायचं त्या पदावर तूच सांग. त्यावेळेस 41 वचनापासून वाचा. फारो त्याच्यासोबत बोलत आहे अर्थ सांगितल्याच्या नंतर. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या अगोदर कोणाच्या घराचा अधिकारी होता? फारोच्या घरात काम करणारा पोटिफर नावाचा एक शिपाई, त्याच्या घरातलं काम करणारा मुकदम योसेफ. आता या सगळ्या देशाचा मालक फारो त्याच्यासोबत बोलत आहे. सगळ्या मिसर देशाचा तू बोलत आहे. तू आता कोणाच्या घराचा मालक हो? माझ्या घराण्याचा मालक हो. राजा तू माझ्या घराचा अधिकारी हो. हा, तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी प्रजा चालेल. राजासनापुरताच काय मी तुझ्यापेक्षा मोठा. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. त्याने तल्लम तगांची वस्त्रे लेविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालेल. या प्रकारे त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले. फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा पण तुझ्या हुकमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. हात आणि पाय जरी हलवायचा असेल तर योसेफाची परमिशन घ्यायची. हालेलुया.
एवढ्या मोठ्या पदावर योसेफाला नेलं देवाने. काय म्हटलं, योसेफ तुम्ही मला विकलंय रे, पण तुम्ही नाही विकलं, देवानं मला पुढे पाठवलंय. कशासाठी? फारोचा बाप होण्यासाठी, फारोच्या घराण्याचा अधिकारी होण्यासाठी. तुम्हाला माहित नाही देवाच्या योजना तुमच्या जीवनामध्ये काय आहेत. आज आम्ही योजनांपर्यंत का पोहोचत नाही माहिती? आजची सिच्युएशन पाहतो, आजची परिस्थिती पाहतो. बरेच लोक माहित आहे कशामुळे आशीर्वादित नाहीत. आम्ही चुकलो असेल, पण बाळकाने असं बोलायचं का आम्हाला, आम्ही नाही जाणार चर्चला, बसा घरी आणि राहत असेच. आशीर्वादित व्हायचं असेल ना, जे काही घडत आहे ना माझ्या जीवनामध्ये, देवाची एक योजना आहे. शास्त्र आम्हाला सांगता, अभिषिक्त मला मारो, ते माझ्यासाठी अभिषेकाचं तेल असेल. हालेलुया. इकडे अभिषेकतानं बोललेलं पटत नाही लोकांना. परमेश्वराने एवढ्या उंच पदावर त्याला नेलं. म्हणून उत्पत्तीचं पुस्तक 50 अध्याय आणि 20 वचनामध्ये आणखीन तो त्याच्या भावांना काही गोष्टींची आठवण करून देतो. तुमच्या जीवनात जे काही घडत आहे परिस्थितीला आज पाहू नका. ज्यावेळेस योजना पूर्ण होताना तुम्ही पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. 20 तुम्ही माझे वाईट योजले, पण आज भावांना बोलतो, तुम्ही काय केलं? माझं वाईट योजलं, माझं वाटोळं करण्याचं ठरवलंय. तुम्हाला खड्ड्यात टाकलेलं तिथं सहन नाही झालं, मला गुलाम म्हणून विकलं, माझ्यावर पैसे घेतलेत मला विकून तुम्ही. पण आज तुम्ही पाहत आहात त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावेत म्हणून देवाने चांगल्यासाठीच योजले होते. हालेलुया. लोकांनी तुमचं किती वाटोळं करायचं योजलं ते योजू द्या. लोकांनी तुमची बर्बादी करण्याचं ठरवू द्या. आणि वाटोळं करणारे आणि बर्बादी करणारे कोण होते? योसेफाचे भाऊ होते. जगाला काय पडलं नाही तुमचं वाटोळं करायचं आणि तुमची बर्बादी करायची. येशूला कोणी धरून दिलं? बाहेरच्या लोकांनी. शिष्यांनी नाही दिलं धरून, शिष्यानी दिलं धरून. एका सशानी तो कधी इकडे पळायचा, कधी शास्त्री पुरुषांकडे जायचा, कधी येशूकडे असायचा. इकडे येशूच्या खजिन्यातले पैसे चोरून त्याचं भागत नव्हतं म्हणून तो तिकडे गेला. येशूला धरून दिलं तर काय भेटल? येशूच्या शिष्याने धरून दिलं. असं तसं धरून नाही दिलं, पप्पी घेऊन धरून दिलं. योसेफाला कोणी विकलं? कोणी खड्ड्यात टाकलं? स्वतःच्या भावांनी. हालेलुया. तो काय म्हणतोय? तुम्ही माझं वाईट योजलं, पण देवाने पुष्कळांसाठी हे चांगलं घडण्यासाठी माझा उपयोग करून गेला. माझ्या परिस्थितीला देवानं बदलून टाकलं. तुम्ही मला खड्ड्यात काय मला गुलाम बनून माझं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तुमचं अस्तित्व माझ्यामुळं होणार आहे. योसेफ म्हटला, त्यासाठी देवानं मला पुढे पाठवलं. म्हणून डोंट वरी, काळजी करू नका. लोक तुमच्यासोबत किती वाईट वागलेत. मी तर म्हणतो इकडचा पुण्यातला जर योसेफ असता ना, अगोदर भावांची वाट लावली असते. पण प्रभूला धन्यवाद, तो याकोबाचा पोरगा होता. तो म्हटला असता, आब आया ना उठ पहाड के नीचे. स्तोत्रसंहिता 105 आणि 17 वचनात योसेफाबद्दल आम्हाला देवाच्या वचनात ज्यावेळेस तुम्ही पाहता की तुमची परिस्थिती आज कशी असो, पण देव त्याच्या मागे देवाच्या मोठ्या योजना आहे. त्याच्या पुढे त्याने एक मनुष्य त्यांच्या पुढे म्हणजे मिस्र देशातले आज जे लोक पाहतो ना, हे मिस्र देशात गेलते त्यावेळेस किती लोक होते? याकोबाचं घरानं 70 लोक. पण त्यांच्या पुढे काय सांगतं देवाचं वचन? त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य माणूस पाठवला. योसेफ दास म्हणून विकला गेला. दास म्हणून विकल्या गेला. काय म्हणून? दास म्हणून विकल्या गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली. त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत, देवाच्या सांगण्याच्या प्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखलं. राजाने माणसे पाठवून त्याला सोडविले. पण राजानं माणसं पाठवून त्याला सोडवलं. राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. त्याने त्याला आपल्या घराचा कारभारी केलं. आपल्या सर्व संपत्तीवरचा अधिकार योसेफाला दिला गेला. आमेन.
हालेलुया. एक माणूस पुढे पाठवला गेला. आणि कसं नेलो योसेपाला? रथात बसून नेलं का? नाही, याच्याद्वारे लय मोठं काम करणार आहे देव. ज्या दिवशी कळालं देव मोठं काम करणार आहे योसेपाच्या द्वारे, त्याच महिन्यात योसेप खड्ड्यात टाकला गेला. म्हणून काही गोष्टी चांगल्या घडत असताना आहे ना, घडल्यावर कळू द्या लोकांना, अगोदरच सांगू नका, नाही तर घडूच देणार नाहीत. योसेपाचे भाऊ तुम्हाला काय वाटतं, काय संपले? हालेलुया. आज पण आहेत. तुम्ही योसेफ बना. कर्तव्य करणारे लगेच उभे राहतात. काळजी करू नका, देव तुमच्या बरोबर आहे. कसं नेलं योसेफाला? किती रिस्पेक्टफुल नेलं. त्याच्या गळ्यात कड्या टाकल्या, हातात बेड्या टाकल्या, पायात बेड्या टाकल्या आणि गुलाम म्हणून विकला. पण देवा जेलमध्ये टाकला. राजानं माणसं पाठवली, अधिपती आले, त्याला बाहेर काढला. देव तुमची आठवण करेल. तो पॅलेमदाराच्या नायकाच्या स्मरणातून गेला, परंतु देवानं फारोला त्याचं स्मरण करायला लावलं. तुम्हाला कदाचित लोक विसरले असतील, पण देव स्वतः तुमची आठवण केल्याशिवाय राहणार नाही. देवाला तुमची आठवण आहे. सर्व काही जे काही घडत आहे, योसेफ म्हटला तुम्ही वाईट केलं पण माझ्या चांगल्यासाठी घडून आलेलं आहे. तुमच्या जीवनात जे काही घडत आहे, आज बोला, जे काही घडत आहे, एक दिवस माझी भलाई होणार आहे. माझ्या जीवनात सगळं काही चांगलं होणार आहे. रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि 28 वचनांमध्ये काय सांगितलं? जे लोक देवावर प्रेम करतात अशा लोकांसाठी सर्व गोष्टी मिळून सर्व काही त्यांच्या भलाईचं आणि त्यांच्या कल्याणासाठी सगळ्या गोष्टी घडून येतात. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, त्याच योसेफाच्या बाबतीत देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 7वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 7व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस ते पण त्याच्याबद्दल बोलत असताना 7वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन. नंतर कुलपतीने हेव्यामुळे, कुलाधिपतीने हेव्याने म्हणजे योसेफाच्या भावांनी, हेव्यानं कसं लय प्रेमानं धरून नाही दिलं. भाऊ तुझा बरं मिसर देशात चांगल्या जॉबवर मोठ्या पदावर गेला की आम्ही येतो हळूहळू, असं नाही पाठवलं. हेव्यानं 20 रुपयात धरून दिलं, त्याला विकलं, धरून नाही दिलं, विकलं. कुलाधिपती हे कोण आहेत? योसेफाचे भाऊ. हालेलुया. यांनी काय केलं? हेव्यानं योसेफाला मिसर देशातून विकून टाकले. मिसर देशात विकून टाकलं, पण देव त्याच्या बरोबर होता. पण देव त्याच्या बरोबर होता. मे बी अशा प्रकारे फील होईल तुम्हाला, जणू काय तुम्हाला तुमच्या लोकांनी विकून टाकलंय, विसरले, तुमची व्हॅल्यू नाही त्यांच्या नजरेमध्ये. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, काय म्हणतोस ते पण या जागेमध्ये, कुलाधिपतींनी त्याच्या भावांनी त्याला मिसर देशात विकून टाकलं, पण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया, हालेलुया. बोला, देव माझ्या बरोबर आहे. जर देव तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका काय घडत आहे तुमच्या बरोबर. देव सगळं काही व्यवस्थित करणारा देव आहे. पुढे काय लिहिलं? पण देव मत्सराने विकलं, त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटातून त्याच्यावर जे जे संकट आले, देवानं त्याला त्या सगळ्या संकटातून सोडवलं. आणि मिसर देशाचा राजा फारो, मिसर देशाचा राजा फारो याच्या दृष्टीने कृपा पात्र असं व ज्ञानी असे केले, व ज्ञानी असं केलं. म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमिले. आमेन, हालेलुया. काय सांगतं देवाचं वचन? भावांनी हेव्यानं विकलं, पण देव त्याच्या बरोबर राहिला. देवानं फारोच्या डोक्यात टाकलं की त्याच्यावर कृपा कर, आणि राजाची कृपा त्याच्यावर झाली आणि राजाच्या सर्वस्वावर त्याला नेमल्या गेलं. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं काय बोललं या वचनामध्ये माहित आहे? योसेफावर अनेक संकट आले त्याच्या भावांमुळे, पण देव त्याच्या बरोबर असल्यामुळे देवानं सगळ्या संकटातून त्याला सोडवलं. आज तुमच्या जीवनात किती संकट आहेत, काळजी करू नका. देव जर तुमच्या बरोबर आहे तर देव प्रत्येक संकटातून तुम्हाला सोडवणार. आमेन, हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? यशायाचं पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये, अनेक वेळेला आम्ही ज्या दुःखातून, संकटातून, परिस्थितीतून जातो, आम्हाला असं वाटतं देव आता काय खरं राहिलेलं नाहीये.
मला वाटलं होतं असं होईल, पण तसं काही होईना. पण देवाचं वचन सांगतं, तुमचे विचार, यशाया 55 अध्याय आणि त्याचं 8 आणि 9 वचन, तुमचे विचार ते माझे विचार नाहीत आणि तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाहीत, तुमच्या कल्पना त्या माझ्या कल्पना नाहीत. जसं आकाश पृथ्वीपासून उंच आहे, तसे माझे विचार तुमच्या विचारांपेक्षा उंच आहेत. माझ्या कल्पना, माझे मार्ग तुमच्या मार्गांपेक्षा उंच आहेत. तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार करताय? देव तुमच्यासाठी उंच गोष्टींचा विचार करणारा देव आहे. आमेन. लोकांनी देवाच्या योजना मोडखळीस काढलेल्या तुम्हाला वाटतायत का? काळजी करू नका. कोण आहेत लोक? कोण आहेत योसेपाचे भाऊ? त्याच्या जीवनातल्या देवाच्या योजना कॅन्सल करणारे देव आहे. देवानं ठरवलंय, देव पूर्ण करणार तुमच्यासाठी. आमेन. म्हणून याकोबाचं पत्र 5 अध्याय आणि 11 वचनामध्ये आमच्या जीवनात सडनली जे घडत आहे त्याकडे आम्ही पाहतो, पण त्याच्या मागे देवाचा हेतू आणि योजना आम्ही विसरतो. म्हणून आम्ही निराश आणि हताश होतो. अनेक वेळा प्रभूला ब्लेम करतो, प्रभूपासून आम्ही दूर जातो. पण काळजी करू नका, जे काही घडत आहे ते तुमच्या भलाईमध्ये कन्वर्ट केल्या जाणार आहे, तुमच्या भलाईमध्ये ते बदलल्या जाणार आहे. बोला आमेन. याकोब 5:11 मध्ये लिहिलं की योबाच्या धीराविषयी तुम्हाला माहित आहे, योबाच्या जीवनात आलेल्या संकटांबद्दल तुम्हाला माहित आहे. मिळालं का? वाचा ते. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. आज तुम्हाला सहन करावं लागत आहे का? स्वतःला धन्य समजा. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. तुम्ही पाहिला. यावरून प्रभू फार कनवाळू आहे. बापरे, संकट पाठवतो देव. किती कनवाळू आहे. कनवाळू व दयाळू 10 लेकरं मेले योबाचे. देव किती कनवाळू आहे. कोणी म्हणाल का देव लय कनवाळू आहे म्हणून? पण योब म्हणाला, ज्या देवानं दिलं त्या देवानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. तो भूमीवर उपडा पडला आणि देवाची आराधना केली. आमेन. हालेलुया. म्हणून वाचा. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. तो तुम्ही पाहिला आहे. हालेलुया. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला कळून येते. योबाच्या दुःखामागे देवाचा एक हेतू आहे. तुमच्या जीवनातल्या संकटांमागे बोला परमेश्वराचा एक हेतू आहे. आमेन. हालेलुया. आमचे संकट, आमचे तिरस्कारल्या जाणं, या माग देवाचा एक मोठा हेतू आहे. योबाच्या जीवनामध्ये जे घडलं ते साधारण नव्हतं. जर तुम्ही योबाचं पुस्तक याचा 19 अध्याय 14 पासून जर 19 पर्यंत जर वाचलं ना, जर तुम्ही योबाचा पहिला अध्याय वाचला तर योबाचं धन दौलत, त्याचा सन्मान, रिस्पेक्ट किती मोठा आहे हे तुमच्या लक्षात येतं. पण ज्यावेळेस तुम्ही योबाच्या जीवनात संकट आले, दुःख आले, आजार आले, सगळं काही संपलं, त्यावेळेस योब त्याच्या दुःखाचं वर्णन करताना योबाचं पुस्तक 19 अध्याय 14 वचनापासून तो पुढे अशा प्रकारे म्हणतो, माझे आप्त मला अंतरले आहेत, माझे इष्ट मित्र मला विसरले आहेत, माझ्या घरचे दास व दासी मला परका समजतात. कोण? घरातले दास आणि दासी जे तुमच्याकडून पगार घेत होते एक दिवस. लायकी आहे का त्यांची? पण योब म्हणतो, माझ्या घरातले दास व दासी मला परका समजतात, त्यांच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे. माझ्या दासाला मी हाक मारतो तरी तो मला उत्तर देत नाही. मला तोंडाने त्याची विनवणी करावी लागते. माझा श्वास माझ्या स्त्रीला, माझ्या पत्नीला अप्रिय वाटतो. माझ्या सहोदरांना माझी किळस येते. पोरेसोर देखील मला तुच्छ लेखतात. मी उठायला लागलो असता माझी चेष्टा करतात. माझे सगळे जीवलग मित्र, कोणते मित्र? जीवलग. या तुम्ही संकटात मग कळतात कोणते जीवलग मित्र माझा तिटकारा करतात. बायबल सांगतं, श्रीमंतांचे चाहते पुष्कळ असतात पण गरीबाला त्याचे स्वतःचे देखील विसरतात. तो त्यांच्या मागून जातो, त्यांच्या विनवण्या करतो, पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. तुम्ही पैशावाले असाल, तुम्हाला बळच बोलवणार, तुम्हाला बळच जवळ करणार. पैसा संपू द्या, तुमच्याकडे पैसा नसू द्या. तुमची गरज नाही कोणाच्या प्रोग्राम मध्ये, तुमची गरज नाहीये कोणाला. तुम्ही असा किंवा नसा काही फरक पडत नाही.
इथे बायबल सांगतं की माझे इष्टमित्र देखील माझा तिटकारा करतात, ज्यांच्यावर मी प्रेम करीत ते माझ्यावर उठले आहेत, उलटले आहेत. माझे मांस चर्म जीर्ण होऊन हाडांना लागले आहेत. ती त्याची बाकीची परिस्थिती, पण त्याचा तिरस्कार करणारे, त्याला सोडून देणारे, त्याला नाकारणारे कोण कोण आहेत? रस्त्यावरचे पोरं सोरं, घरातले नोकर चाकर, दासदासी, इष्टमित्र, इथपर्यंत की योबाची बायको देखील. मागच्या आठवड्यात एका सेवकाला मी ऐकत होतो आणि ती योबाच्या बाबतीत बोलताना ते म्हटले, माझी प्रार्थना आहे देवाच्या प्रत्येक सेवकासाठी, एकाही सेवकाला योबाच्या बायकोसारखी बायको भेटू नये. हालेलुया. 4 दिवसानं मरायचा तर आज लवकर मरल. हालेलुया. देवाच्या लोकांनो, योब म्हणतो की एवढ्या संकट काळात लोक मला विसरले, जवळचे माझे घरातले लोक, इष्टमित्र, नातेवाईक, बायको सगळे मला विसरले, परंतु एक आहे या जगामध्ये जो तुम्हाला कधीच सोडत नाही, जो तुम्हाला कधीच टाकत नाही. एक शेवटचं वचन वाचूया आणि प्रार्थना करूया. यशायाचं पुस्तक 49 अध्याय 14 आणि 15 वचन. यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे. परमेश्वराने माझा त्याग केलाय. प्रभू मला विसरला आहे. किती लोकांना असं वाटतं, फक्त लोकच नाही, देव देखील मला विसरला असं वाटतं. अशा परिस्थितीत आपल्याला माझ्या प्रार्थनेचे उत्तर येत नाहीये, सगळं काही चुकीचं घडत आहे आणि असे ब्लेम आम्ही अनेक वेळा करतो. आणि सियोन देखील म्हणालं की देव आम्हाला विसरलाय, देवाने आमचा त्याग केला. पण यशाया 49:14 नंतर एक आणखीन वचन सुरू होतं, ते 15 वचन. स्त्रीला तिथं देवाचा एक रिप्लाय आहे आणि परमेश्वर काय म्हणत आहे त्या ठिकाणामध्ये? स्त्रीला आपल्या दूध पित्या बाळाचा विसर पडेल काय? देव म्हणतो हो, स्त्रीला आपल्या दूध पित्या बाळाचा विसर पडेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही. मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवलेला आहे आणि तुझे कोट नित्य माझ्या डोळ्यापुढे आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही साधारण लोक नाही आहेत. तुम्ही आज परेशानीतून, दुःखातून, तिरस्कारल्यातून आणि लोकांच्या स्मरणातून गेलात, पण तुम्ही देवाच्या फक्त स्मरणामध्ये नाही आहेत. तुम्ही कुठं कोरल्या गेलेल्या आहात? लोकांच्या कुठं इथं कोरलेलं असतं, कधी इथं कोरलेलं, कधी कोणाच्या तळ हातावर कोरलेलं पाहिलं का तुम्ही? तळ हातावर मेहंदीनं लिहितात नाव. लग्नामध्ये 3ऱ्या दिवशी गायब. देव म्हणतो माझ्या तळ हातावर मी कोणाला कोरून ठेवलंय? देव म्हणतो मी तुला कोरून ठेवलेलं आहे माझ्या तळ हातावरती. स्वतःला सांगा, मी देवाच्या तळ हातावर कोरल्या गेलेला आहे. देवाचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो मला कधीच विसरत नाही. कधी पाहिलं का बाळाला विसरते आपली दूध पित्या बाळाला? आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, शिवनेरी किल्ल्यावरचा. हिरकणी नावाची स्त्री ज्यावेळेस दूध किंवा काही वस्तू विकण्यासाठी शिवनेरीवर गेले, गेट बंद झाले आणि तिचं बाळ घरी होतं. गेट जरी बंद झाले ना, कोण होता तो किल्ला बांधणारा शिवाजी महाराजांसाठी? नाही नाही नाही, तो लढणारा होता, मुस्लिम व्यक्ती होता. त्यानं तो गड बनवला होता आणि त्याने शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की असा बनवलेला गड आहे ना, याच्यावर कोणाला चढता येणार नाही आणि उतरता येणार नाही, पण आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी एक आई त्या गडावरून उतरली होती. हा, असा काहीतरी इतिहास आहे. हा, हिरकणी नावाची स्त्री. हे का सांगतोय मी तुम्हाला माहिती आहे? हे बायबल मधलं नाही, परंतु एक आई आपल्या दूध पित्या बाळाला दूध पाजण्यासाठी रात्रीच्या समयी
त्या किल्ल्यावरून बिना पायऱ्यांचं, बिना सपोर्टचं उतरणं ती एवढं मोठं आव्हान स्वीकारू शकते. कशासाठी? आपल्या बाळासाठी. पण देव म्हणतो एखादी आई आपल्या दूध पित्या बाळाला विसरेल काय? देव म्हणतो कदाचित विसरेल. बायबलमध्ये आहेत ना बाया, दुष्काळात आपले लेकरं कापून खाल्लेत त्यांनी. मला भेटलेली आहे एक बाई, तिला म्हटलं तू लेकरं सोडून कशी काय आली? तू म्हणे तुला काय माहित आहे, माझ्यावर कोणीच प्रेम करणारं नव्हतं. अगं म्हणलं लेकरं तुझ्यावर लय प्रेम करतात अजून पण. लहान लहान लेकरांना सोडून गेले. अशा अनेक घटना तुम्ही पाहता. म्हणून देव म्हणतो दूध पित्या बाळाला आई विसरू शकते, पण मी, तू दूध पितं बाळ नाहीस, पण देव म्हणतो मी तिच्यापेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम करतो. मी तुला विसरत नाही. तू फक्त प्यालेदाराच्या नायकाच्या स्मरणातून गेला असेल, तो एक माणूस आहे, पण तू माझ्या स्मरणात आहेस. मी तुला निवडलंय आणि देवानं तुमच्यासाठी इतकी मोठी किंमत मोजली. बायबल सांगते योहान 3:16, देवानं तुमच्यावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी क्रूसावर मरण्यासाठी पाठवला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, त्याला अनंत काळाचं जीवन मिळतं. तुम्ही देवाच्या तळहातावर कोरल्या गेलेले आहात. देव तुमच्यावर प्रेम करणार आहे. देव तुमचं स्मरण करणार आहे. उभं राहूया आपल्या जागेवरती. आजच्या रात्रीला तुम्हाला असं वाटत असेल